शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार। मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा। तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं। तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार। तर सगळ्यांना श्रावण मासाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि येणारा सर्व श्रावण मास आपल्याला आनंदाचा, सुखाचा आणि भरभराटीचा आणि उत्सवमय जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर मंडळी, बरेचसे जण आता आपल्याकडे या महिन्यामध्ये पालेभाज्या वगैरे खातात। आता श्रावण महिन्यात नॉनव्हेज न खाण्याचं मला एक शास्त्रीय कारण तर थोडक्यात मला माहिती आहे की आपण या ह्याच्यात ना या ऋतूमध्ये पावसाळा भरपूर असतो, त्यामुळे आपली बाहेर शरीराची हालचाल जास्त होत नाही, आपण जास्त करून घरातच असतो। त्यामुळे आपल्याला हेवी अन्न, जे जड अन्न असतं ना, ते पचायला खूप कठीण जातं। तर जड अन्न असतं जसं मासे, चिकन, मटन, या गोष्टी या ऋतूमध्ये आपण खातो, पण त्याचं डायजेशन, पचन तेवढ्या प्रमाणात होत नाही। त्याच्यामुळे आपण हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत। आणि या दिवसामध्ये ना माशांचा हा प्रजनन काळ असतो आणि त्यामुळे जास्त मासेमारी तर जातच नाही। नारळी पौर्णिमेनंतर होड्या ह्या पावसामध्ये जातात, समुद्राला उधाण आलेलं असतं आणि त्याच्या नारळी पौर्णिमेनंतर नारळ अर्पण करून मग नंतर होड्या वगैरे जातात, मासेमारीला सुरुवात होते। त्याच्यामुळे देखील आणि मुबलक प्रमाणात पालेभाज्या या दिवसांमध्ये उपलब्ध असतात आणि पालेभाज्या शरीरासाठी खूप पोषक असतात, खूप चांगल्या असतात आणि त्या पचायलासुद्धा खूप हलक्या असतात। त्याच्यामुळे आपलं पोट स्वास्थ्य एकदम मस्त राहतं, छान राहतं। त्यासाठी आपण या महिन्यामध्ये जास्त करून नॉनव्हेज टाळतो, म्हणजे मांसाहार टाळतो आणि शाकाहारी बनतो। अर्थात काही लोक खातात आणि आता त्या वादात आपण जाऊयात नको, नाही नुसते ह्या महिन्यात काय नाही खायचं, त्या महिन्यात आपल्याला आवडतं म्हणून खातो। आणि चला, आपलं मस्तपैकी आज सुरुवात झाली। आजपासून नॉनव्हेज वगैरे सगळं बंद ना समीक्षा? समीक्षा प्रश्न पण आमचा असतो, तीही पाळते। आम्ही डायरेक्ट अनंत चतुर्दशीच्या नंतर खातो, दरवर्षी तुम्हाला माहितीच असेल। त्याच्यानंतर मग आपला मोठा उत्सव असतो तो डायरेक्ट नवरात्रीपर्यंत, असं आहे मंडळी। तर चला, आता शनिवार सोमवार त्यानंतर जन्माष्टमी असे उपवास आपले चालू होतील। तर चला, खूप पवित्र महिना असतो आपल्या हिंदू धर्मासाठी, खूप पवित्र मानलं जातं। तर चला, आज या दिवसाची सुरुवात झाली आहे, खूप प्रसन्न वाटतंय। चला, मस्त समीक्षा दक्षिण इकडे बघा लिंबू सरबत बनवलं आहे, काय बनवतो आणि काय माहिती। आणि इकडे बघा, आज आपल्याकडे श्रावण चालू झालं, तर पहिल्यांदा आज गुरुवारची भाजी आहे बघा, गवार। गुरुवारची भाजी आहे गवारची, सोबत चपाती नेहमीप्रमाणे। तर चला, या जेवायला। हां, दक्षिण लिंबू सरबत बनवतोय। तर मंडळी, आता झालेला आहे, आजचा दिवस संपलेला आहे आणि आपण जेवण खाऊन मोकळं झाले आहेत आणि इकडे सगळे झोपलेले आहेत गाढ। आणि मी पण आता झोपायच्याच तयारीत, ऑफिसचं काम जरा उरकत होतो, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला। आणि श्रावणातला आज पहिला दिवस चांगला गेला, मस्त गेला। आणि चला, आता उद्या भेटू। आज पावसाची अपडेट तर म्हणाल तर काय दिवसभर असं काय खास असं पाऊस नव्हता, आता थोडासा आला, बाकी असं नाही काय जास्त असा धोधो पाऊस वगैरे असं काही नव्हता। सकाळी तेवढा पडला, तो पण असं काय नाही, दूध आज व्यवस्थित वाटलं मी। तर असं मंडळी, आता जास्त न बोलता आता झोपूया, पुन्हा भेटू उद्या सकाळी। तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री।